Hi everyone. Today start now the new article is the Smith trigger. Okay, in that Smith trigger, an inverting comparator with positive feedback converts an irregular shaped waveform to a square wave or pulse. Okay, as shown in this the figure. Okay, in that Smith trigger, an inverting comparator, that means here used a inverting configuration of a operational amplifier, okay, as a comparator means the output gives to the compare the two different input voltages. Okay, in that, in a inverting comparator with a positive feedback, that means here connected output is connected to the input in a non-inverting terminal, that means the positive feedback converts an irregular shaped waveform to a square wave और पल्सेस. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, स्क्वेअर वेव्ह किंवा जे पल्स असणार आहे त्याचं कन्वर्जन हे कशामध्ये केलं जाणार आहे, इरेग्युलर शेप्ड वेव्हफॉर्मचं कन्वर्जन हे स्क्वेअर वेव्ह किंवा पल्समध्ये केलं जाणार आहे आउटपुटला. ओके, शोज दी फिगर. इन दिस सर्किट इज नोन ॲज द स्मिथ ट्रिगर. ओके, और स्क्वेअरिंग सर्किट. ह्या सर्किटला काय म्हटलं, स्मिथ ट्रिगर असं म्हटलं किंवा स्क्वेअरिंग सर्किट असं म्हटलेलं आहे. द इनपुट व्होल्टेज फी इन. ओके, हिअर फिगर शोज. ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे फिगरमध्ये. फिगर शोज द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इनपुट व्होल्टेज फी इन इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग टर्मिनल थ्रू द आर रोम resistor and non-inverting terminal connected to the resistor through the ground, and output is connected to the non-inverting terminal through the R2 resistor. Output is connected load resistor and output is measured to the across the load resistor. Okay, this type of the circuit is called as Smith trigger or squaring circuit. Okay, the input voltage phi in trigger the output phi 0 every time. ओके, म्हणजे काय केलं जातं याच्यामध्ये बघा, तर इनपुट व्होल्टेज फी इनपुट व्होल्टेजने काय केलं जातं, ट्रिगर केलं जातं. कशाला, तर आउटपुट व्होल्टेज फी 0 एव्हरी टाईम. प्रत्येक वेळी ही ट्रिगर पल्स दिली जाते आउटपुटच्या वेव्हफॉर्मला थ्रू दी फी इन व्होल्टेज. ओके, फेन इट एक्सिड्स certain voltage level called as a threshold voltage. Okay, when is the exceeds a certain voltage level called as a threshold voltage. Okay, मग threshold voltage कुठे मेजर करतोय बघा आपण, तर आउटपुट इज कनेक्टेड टू द इनपुट इन अ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ओके, त्या पॉईंटला काय म्हटलेलं आहे, फी टी, थ्रेशोल्ड व्होल्टेज असं म्हटलेलं आहे. आता व्होल्टेज आपण कुठं मेजर करतो, तर फेन इनपुट व्होल्टेज व्ही इन ट्रिगर्ड द आउटपुट व्होल्टेज व्ही 0 एव्हरी टाईम व्हेन इट इज एक्सिड्स द सर्टन व्होल्टेज लेवल. एका लेवलचं व्होल्टेज आपल्याला भेटणार आहे इन अ सर्टन लेवल व्होल्टेज. त्या व्होल्टेजलाच काय म्हटलं आहे, तर थ्रेशोल्ड व्होल्टेज व्ही टी असं म्हटलेलं आहे. दी थ्रेशोल्ड व्होल्टेजेस आर ऑब्टेन बाय यूजिंग द व्होल्टेज डिवायडर. ओके, ते व्होल्टेज आपण कुठे मेजर करणार आहे, ऑब्टेन करणार आहे, ऑब्टेन बाय दी यूजिंग दी व्होल्टेज डिवायडर R1 मायनस R2. ओके, R1 आणि R2 जिथं आपण कनेक्ट केलेले आहेत, आउटपुट हे इनपुटला कनेक्ट केले. ओके, R1 अँड R2 रेजिस्टर. जो पॉईंट असेल तो काय असणार आहे, फी टी, थ्रेशोल्ड व्होल्टेज असणार आहे. फेअर द व्होल्टेज अक्रॉस R1 इज फीडबॅक टू दी नॉन इन्व्हर्टिंग input. Okay, where the voltage across the R1 is the feedback to the non-inverting इनपुट. म्हणजे फीडबॅक हा कशाला कनेक्ट केला आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जो रेजिस्टर कनेक्ट केला आहे तिथं आपण फीडबॅक दिलेलं आहे. दॅट मीन्स आउटपुट हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इनपुटला कनेक्ट केलेलं आहे. द व्होल्टेज अक्रॉस R1 इज अ व्हेरिएबल रेफरन्स थ्रेशोल्ड व्होल्टेज. ओके, जो R1 रेजिस्टर असेल त्याच्या अक्रॉस जर आपण व्होल्टेज मेजर केलं तर ते व्होल्टेज काय असणार आहे, तर R1 इज अ व्हेरिएबल रेफरन्स थ्रेशोल्ड व्होल्टेज दॅट्स डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू अँड पोलॅरिटी ऑफ द आउटपुट व्होल्टेज फी 0. ओके, म्हणजे आपल्याला थ्रेशोल्ड व्होल्टेज हे कुठं मेजर करणार आहे आपण, अक्रॉस दी R1 रेजिस्टर. जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला R1 रेजिस्टर कनेक्ट केला आहे त्याच्या अक्रॉस आपण व्होल्टेज मेजर करणार आहे, व्हेरिएबल रेफरन्स थ्रेशोल्ड व्होल्टेज. ओके, आणि ते व्होल्टेज कशावरती डिपेंड असणार आहे, डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू मीन्स द जी रेजिस्टरची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये यूज केली, डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ॲज वेल ॲज द पोलॅरिटी ऑफ द
आउटपुट व्होल्टेज V0. आउटपुट व्होल्टेजची जी पोलॅरिटी असेल त्याच्यावरती पण थ्रेशोल्ड व्होल्टेज हे डिपेंड असणार आहे. पोलॅरिटी मीन्स द पॉझिटिव्ह ॲज वेल एज द निगेटिव्ह. ओके, व्हेन द आउटपुट व्होल्टेज V0, ओके, व्हेन द आउटपुट व्होल्टेज V0 इज प्लस V सॅच्युरेशन, म्हणजेच काय असणार आहे तर सॅच्युरेशन व्होल्टेज ते कसं असणार आहे प्लस, म्हणजेच पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज आउटपुटला असणार आहे. देन द व्होल्टेज अक्रॉस R1 इज कॉल्ड ॲज अ अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज. त्यालाच काय म्हटलेलं आहे तर R1च्या अक्रॉस आपण जे थ्रेशोल्ड व्होल्टेज मेजर करणार आहे ते कसं असणार आहे अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज. ओके, अप्पर थ्रेशोल्ड म्हणजेच VUT इथं दिलेलं आहे बघा, फिगर शोज. ओके, याच्यामध्ये दिलेले आहे VUT दिलेले आहे, VLT दिले, अप्पर अँड लोअर म्हटले. ओके, अप्पर VUT मीन्स दर हिअर अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि VLT म्हणजेच लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज. मायनस V सॅच्युरेशन म्हणजे निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज, प्लस V सॅच्युरेशन म्हणजे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज. ओके, ह्याच्यामध्ये दिले बघा इनपुट वेव्हफॉर्म आपण साईन देणार आहे, आउटपुटला स्क्वेअर वेव्ह भेटणार आहे, पॉझिटिव्ह सॅच्युरेशन ॲज वेल ॲज द निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज. मग याच्यामध्ये सिम्पल आहे बघा, जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला रेजिस्टर कनेक्ट केला आहे R1 त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार आहे ते कुठलं असणार आहे थ्रेशोल्ड व्होल्टेज असणार आहे. आणि ते थ्रेशोल्ड व्होल्टेज हे कशावरती डिपेंड असणार आहे डिपेंडिंग अपॉन दी व्हॅल्यू अँड पोलॅरिटी ऑफ द आउटपुट व्होल्टेज V0. मग याच्यामध्ये कंडिशन्स आहेत बघा, वेन द आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल टू प्लस V सॅच्युरेशन, म्हणजे जेव्हा ते पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज असणार आहे, देन अक्रॉस दी R1 रेजिस्टर इज कॉल्ड ॲज अ अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज. त्यावेळी ज्या रेजिस्टर R1च्या अक्रॉस आपण व्होल्टेज मेजर करणार आहे ते कसलं असणार आहे अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज VUT एवढं असणार आहे. ओके, देन द इनपुट व्होल्टेज Vin मस्ट बी स्लाइटली मोर पॉझिटिव्ह दॅन द अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज इन ऑर्डर टू कॉज द आउटपुट व्होल्टेज V0 टू स्विच फ्रॉम प्लस V सॅच्युरेशन टू दी मायनस V सॅच्युरेशन. बघा सिम्पल आहे, याच्यामध्ये जेव्हा इनपुट व्होल्टेज हे काय होणार आहे स्लाइटली मोर द पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे इनपुट व्होल्टेज हे चेंजेबल आहे. ओके, दिस व्होल्टेज इज स्लाइटली मोर द पॉझिटिव्ह दॅन द अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज. जिथं आपण अक्रॉस दी R1 रेजिस्टर अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज मेजर करतो त्याच्यापेक्षा इनपुट व्होल्टेज अप्लाय केलेलं हे कसं असणार आहे मोर, म्हणजे जास्त असणार आहे. त्यावेळी इन ऑर्डर टू कॉज द आउटपुट व्होल्टेज V0 टू स्विच फ्रॉम द प्लस V सॅच्युरेशन टू दी मायनस V सॅच्युरेशन, म्हणजे पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज अँड टू दी निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज, तिथं काय होणार आहे ते आउटपुट व्होल्टेज स्विच होणार आहे. ओके, ॲज लॉंग ॲज इनपुट व्होल्टेज इज लेस दॅन द अप्पर सॅच्युरेशन व्होल्टेज. Okay, our output V0 is the positive saturation voltage, then using the voltage divider rule. त्याच्यामध्ये काय केला जातो तर युझिंग दी व्होल्टेज डिवायडर रूल, व्होल्टेज डिवायडर रूल ह्याच्यामध्ये यूज केला जातो. ओके, सिम्पल आहे की जेव्हा इनपुट व्होल्टेज आहे लेस दॅन द अप्पर threshold voltage, then output voltage V0 is the positive saturation voltage, then using the voltage divider rule then gives the upper threshold voltage VUT, then gives the upper threshold voltage VUT is equal to R1 upon R1 plus R2 in plus V saturation, that means the positive saturation voltage. On the other hand, these are the first hand, and other hand when the output voltage is minus V saturation, that means the negative saturation voltage, then the voltage across R1 is called as a lower threshold voltage. बघा याच्यामध्ये अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज कशाला म्हणायचं आणि लोअर थ्रेशोल्ड व्होल्टेज कशाला म्हणायचं. अप्पर थ्रेशोल्ड व्होल्टेज कधी म्हणणार आहे आपण when the output voltage goes through the positive saturation voltage. Okay, these are the upper threshold voltage, and when the output voltage V0 is equal to minus saturation voltage, म्हणजेच minus V saturation. Okay, this voltage across gives to the R1 resistor is called as a lower threshold voltage, that means the VLT, lower threshold voltage. Okay, then the input voltage Vin must be slightly more the negative than the lower threshold voltage in order to cause the output voltage to switch from the minus V saturation to the plus V saturation. बघा याच्यामध्ये काय होणार आहे तर जेव्हा मायनस सॅच्युरेशन व्होल्टेज इन कधी भेटणार आहे आउटपुटला दिस व्होल्टेज इज कॉल्ड
Okay, lower threshold voltage. So in this time the input voltage V in must be slightly more the negative than the lower saturation voltage. Okay, in order to cause to the output voltage to switch from the minus V saturation to the plus V saturation. Okay, as long as the input voltage is greater than the lower threshold voltage and output voltage V0 is the minus V saturation voltage, then using the here voltage divider rule. तेव्हा इथं voltage divider rule आपण यूज करणार आहे. then use the VLT is the lower threshold voltage is equal to R1 upon R1 plus R2 in minus V saturation. Okay, in that thus if we upper threshold voltage or lower threshold voltage are made longer than the or larger than the input noise voltage. Okay, these upper threshold and lower threshold, both different threshold voltages makes a larger than the input noise voltage. Okay, the whole positive feedback will eliminate the false output transitions or switchings. Okay, this positive feedback will eliminate that the output transitions or switchings. Also due positive feedback, output voltage will switch faster between the positive saturation and negative saturation. Okay, this positive feedback also will switch faster than between the positive saturation voltage and negative saturation voltage. Then the resistor ROM is approximately equal to R1 parallel R2 resistor. Okay, is used to minimize the offset problems. Okay, these resistors used R1, R2 and ROM. Okay, these resistors here minimize the offset problems. Okay, in that figures. Okay, second figure here shows this figure is the input applied sine wave and output goes to the square wave. This figure shows that the input and output waveforms of a Schmitt triggers. Okay, Schmitt trigger ची input and output waveform तिथं sketch केलेली आहे. Okay, when input is sine wave. Okay, in this figure the when input is sine wave, output is square wave. When the input is a triangular wave, then output is a square wave. When the input is a sawtooth type of the waveform, then output goes to the पल्स वेव. म्हणजे ह्या स्मिथ ट्रिगरला आपण जेव्हा इनपुटला काय देणार आहे, साइन वेव देणार आहे, तेव्हा आउटपुटला आपल्याला स्क्वेअर वेव भेटणार आहे. जेव्हा इनपुटला आपण ट्रायंग्युलर वेव देणार आहे, तेव्हा आउटपुटला आपल्याला स्क्वेअर वेव भेटणार आहे. वेन द इनपुटला आपण काय देणार आहे, अप्लाय टू दी सॉटूथ टाइप ऑफ दी वेवफॉर्म, देन आउटपुट गोज टू दी पल्स waves. Okay, these are the different waveforms of input and outputs in a Schmitt trigger. Okay, the comparator with positive feedback. Okay, in that comparator with the positive feedback is said to exhibit the hysteresis, a dead band condition. Okay, that is when the input of comparator exceeds upper threshold voltage, its output switcher from the positive saturation to the negative saturation and reverse back to its original state in a positive saturation when the input goes below the lower saturation voltage, lower threshold voltage. See that in that the figure, the hysteresis voltage is equal to the difference between the upper saturation voltage and lower saturation voltage. Okay, hysteresis means in that the VHY. Okay, here shows the VHY. Okay, in that figure shows the here VHY hysteresis means the difference between the upper threshold voltage and lower threshold voltage. That means the VHY is equal to VOT minus VLT. So is equal to VOT and VLT is the common of the R1 upon R1 plus R2 and in bracket plus V saturation minus V saturation, difference between the positive saturation and negative saturation. Okay, these are the Schmitt trigger. Simple Schmitt trigger. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर इनपुटला आपण साइन वेव देणार आहे, आउटपुटला आपल्याला काय भेटणार आहे, स्क्वेअर वेव भेटणार आहे. इनपुटला आपण सपोज ट्रायंग्युलर वेव दिली तर आउटपुटला आपल्याला स्क्वेअर वेव भेटणार आहे. इनपुटला आपण सॉटूथ टाइप ऑफ दी वेव दिली तर आउटपुटला आपल्याला पल्स वेव भेटणार आहे. ओके, सो इन दॅट कन्सिस्ट ऑफ द डिफरंट थ्रेशोल्ड व्होल्टेजेस. ओके, थ्रेशोल्ड व्होल्टेज गिव्स टू दी नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, दॅट मीन्स पॉझिटिव्ह फीडबॅक. ओके,
across the R1 resistor. Okay, in that the threshold voltage is depending upon the value of the R1 resistor as well as the polarity of the output voltages V0. This V0 voltage is V0 voltage is the either plus V saturation or minus V saturation, that means positive saturation voltage or negative saturation voltage, then gives to the upper threshold voltage as well as the lower threshold voltage. Okay, and both upper and lower threshold voltages difference gives to the hysteresis voltage. Hysteresis voltage denoted as the Vhy. Okay, Vhy is equal to Vut minus Vlt. Vut is the upper threshold voltage, Vlt is the lower threshold voltage. Okay, is equal to, in both different threshold voltages common gives to R1 upon R1 plus R2, and plus V saturation minus V saturation. Okay, these are the difference between the upper and lower threshold voltage. Okay, as well as in that use the ROM resistor. Okay, in a inverting terminal is approximately equal to the parallel of R1 resistor and R2 resistor. R1 resistor is connected to the non-inverting terminal and R2 resistor is connected to the feedback resistor. That means output is connected to the input. Okay, in a non-inverting terminal. These different resistors is used here minimize the offset problems. Okay, these are the Schmidt-Regal article. I think this article is a very simple article, and all of you got it, this article. Okay, this article is here completed. I think today the stop here. Okay, thank you all of you.